लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या मुलाचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या मुलाचं रक्षण मराठा आरक्षण आमच्या भावांचं रक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील अगोदर 17 दिवस उपोषण आमरण उपोषण केलं होतं। त्यानंतर सरकारला 30 दिवसाचं अल्टिमेट मागितलं होतं, परंतु मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसाचं अल्टिमेटम दिलं आणि या सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे। परवा 24 तारीख लास्ट होती, त्या दिवशी आम्हाला असं वाटलं होतं संपूर्ण मराठा समाजाला की आज या ठिकाणी आरक्षणाचं मुख्यमंत्री बोलतील, परंतु त्यांना माझा मेळावा मोठा का तुझा दसरा मेळावा मोठा याच्यामध्ये ते आले आणि त्यांनी खोटी शपथ त्या ठिकाणी छत्रपतींची घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही। आमची या ठिकाणी या सरकारला एकच मागणी आहे, मराठा आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे। मराठा समाजाला ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण हे सरकार डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्याच्या टाकीच्या खाली उतरणार नाही। आपण पाहताय फक्त 15 दिवसाची गिरीश महाजनांनी येऊन मनोज भैयाकडे मुदत मागितली होती, त्यानंतर 30 दिवसाची मागितली, परंतु समाजाचा विचार करून मनोज भैयांनी 40 दिवसाची मुदत दिली। परंतु ह्या सरकार खोटारडं सरकार, वचनभंग करणारं सरकार आणि खोट्या शपथा घेणारं सरकार आहे। दसऱ्याला 24 तारखेला 40 दिवस संपूनही 40 दिवसात कसल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही त्यांनी आणि गेले 5 वर्षे आमचा भाऊ तिथं आंतरवाली सराटी येथे अन्न आणि पाण्या वाचून आम्हाला दररोज जेवताना भाकर खाताना अपराधी वाटत आहे। ती लेकरू तिथं बसलेलं आहे आणि तरी या सरकार ढिम्म आहे, अतिशय गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। म्हणून आम्ही सर्व महिला पेटून उठलेले आहोत। आमच्या समाजातील अनेक तरुण, अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, भूमिहीन झालेली आहेत अक्षरशः। म्हणून आमचे लेकरं तर मोठे झालेत आता, त्यांचं करिअर आम्ही किती कष्टानं घडवलं, किती कष्ट केले, किती पैसा ओतला आमचा आम्हाला माहीत, परंतु पुढची भावी पिढी त्या लेकरांचं त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, माझ्या भावांना आरक्षण मिळालं पाहिजे, माझा बाप सुखी झाला पाहिजे, माझं घरदार सुखी झालं पाहिजे, माझा सर्व समाज सुखी झाला पाहिजे। म्हणून आम्ही सर्व महिला इथं जी जाऊन गेले की इथं जमलेले आहोत। आम्हाला कसलंही लबाड ढोंग करायचं नाही। 50% आतलं ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, कारण कुठलंही तुम्हाला किती पुरावे पाहिजे, ढिगभर पुरावे सापडलेत, एक पुरावा झाला तर कोर्टात पुरेसा आहे। तुम्हाला ढिगभर पुरावे सोडून आम्ही 96 कुळी मराठा आहोत, आम्ही मराठा आहोत, आम्ही कुणबी आहोत। आमच्यात कसल्याही प्रकारची तफावत करण्याचा अधिकार नाही। ज्यांना कुणाला पाहिजे नसेल त्यांनी घरी बसावं, अजिबात तुम्हाला कोण या म्हणत नाही, परंतु आम्ही 96 कुळी जरी असलो तरी माझा बांधव 96 कुळीतला सुद्धा गरीब आहे, शेतकरी आहे, मजूर आहे। कुणबी हा ग्रामीण भाषेत मराठा समाजाला शेती करणाऱ्याला काय करतो तर कुणबीत करतो, ही शब्द वापरलेला आहे। कसलाही खेळ करायचा नाही आणि तुम्ही वचन दिलंय, शिवछत्रपतीची शपथ घेतली आहे, त्या शपथेला जागून 2 दिवसात जरांगे पाटलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि मराठा आरक्षण पाहिजे, नाहीतर ह्याच्या पुढे आंदोलन होईल। मनोज भैयाच्या जर केसालाही धक्का लागला, त्यांच्या प्राणावर जीवावर बेतलं तर पुढे होणारं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, पेलणार नाही। आम्ही सर्व जिजाऊ विचारले की पेटून उठू, शिंदे सरकारने याची नोंद घ्यावी आणि कसल्याही सत्तेचा अरे कसली सत्ता, ध्रुव ताऱ्यासारखं आढळपद तुम्हाला मिळालेलं नाही तर तुम्ही ती सत्ता सोडा आणि समाजाचं हित बघा। समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, मग ते फडणवीस असतील, अजित पवार असतील किंवा शिंदे सरकार असेल, जो कुणी आमच्या मराठ्यांना आरक्षण देईल त्याला आम्ही सर्व समाज डोक्यावर घेऊन नाचू।